मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। फडणवीस आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाचं भूमिपूजन करणार आहेत। आमंत्रण प्रक्रियेमध्ये त्या पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं सुद्धा नाव आहे। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। फडणवीस यांच्यासोबतच शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत। सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्यासाठी विविध विकास कामांचं भूमिपूजन सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। कशा प्रकारचं नियोजन आहे, कशा प्रकारचा कार्यक्रम असेल? खरे अहिल्यानगरचा दौरा आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान चांदवडला येतील आणि हेलिकॉप्टरने हा संपूर्ण त्यांचा दौरा असेल। चांदवडमध्ये जैन समाजाच्या पंचकल्याणक जो सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये मस्तकाभिषेक करण्यासाठी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून, देशातून जैन समाज चांदवडमध्ये एकत्रित झाला आहे। एक प्रकारे हा जैन समाजाचा कुंभमेळा या ठिकाणी पार पडतोय असं म्हणायला हरकत नाही। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे। त्यानंतर ते तिथून येवल्याला पैठणी जे काही काम चाललेलं आहे त्याबद्दल त्याची पाहणी करतील। त्याचबरोबर अनुलोम या संस्थेच्या बैठकी संदर्भात ते त्या ठिकाणी उपस्थित लावतील आणि त्यानंतर नाशिकला ओझर विमानतळावर ते येणार आहेत। ओझर विमानतळ हे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आता टर्मिनल विकसनाचं काम या ठिकाणी सुरू आहे। टर्मिनल सध्याचं जे टर्मिनल आहे त्याच्यापेक्षा दुप्पट क्षमतेनं टर्मिनल वाढवणं आणि त्याचबरोबर हवाई पट्टी जी आहे ती सुद्धा एक वेगळी तयार करण्याचं काम हे HAL मध्ये होत आहे। त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत महाराष्ट्र शासनाचा करार आणि त्याचबरोबर तिथल्या कामांचं भूमिपूजन करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं असणार आहेत। या पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचंही नाव आहे। त्यामुळे आता हे दोन्ही इथं उपस्थित राहतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र अजून एकनाथ शिंदे यांचा दौरा आलेला नाही, त्यामुळे कदाचित तेही या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत। एकूणच गिरीश महाजन, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा दौरा आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडतील अशी परिस्थिती आहे। धन्यवाद योगेशजी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।